नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 43 छातीचे मापाचे टॉप कटिंग करणार आहोत. तर एकाच मापाचे 2 टॉप आहेत आणि सिंथेटिकमध्ये कापड आहे. तर त्याच्यामध्ये अस्तर टाकायचे आहे. तर जे मी इथे माप टाकणार आहे शोल्डरचे आणि मुंड्याचे, ते तुम्ही 40 छाती, 42 आणि 44 छातीपर्यंत तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचे माप घेऊ शकता. कारण इथे मी जे आता कटिंग करून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ते मी स्टिच करून कस्टमरला घालायला दिले. तर त्यांनी कस्टमरने ट्राय केले तर एकदम फिटिंगला व्यवस्थित टॉप आलेले आहेत. तर म्हणून तुम्हाला मी सांगते की जे आता मी माप टाकणार आहे शोल्डरचे आणि मुंड्याचे, ते तुम्ही 40 ते 44 छातीपर्यंत बिंदास माप घ्या आणि ह्या मापाने कटिंग करू शकता. तर इथे मी पहिल्यांदा एक अस्तरची कटिंग करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी इथे मी 2 मीटर अस्तर घेतलेले आहे. तर टॉपची पूर्ण उंची आहे 43 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच मायनस करायचे. कधी पण पूर्ण टॉपची उंचीपेक्षा 2 इंच अस्तर मायनस करून घ्यायचे असते. तर आता इथे मी शोल्डरचे माप टाकत आहे. तर शोल्डर मी इथे 43 छातीसाठी 8 इंच घेणार आहे. कारण पाठीमागचा गळा 2.5 इंच आहे आणि पुढचा गळा तयार 5.5 इंच आहे. दोन्ही गळे पाठीमागचे आणि पुढचे दोन्ही कमी आहेत. तर इथे मी शोल्डर 8 इंच घेतली आणि मुंड्यासाठी देखील 8 इंच घेतले. इथे सरळ रेष आखून घेतली. इथे छातीची माप टाकायचं आहे. तर 43चा चौथा पावणे 11 इंच त्याचे माप टाकून घेतले, प्लस 1.5 इंच घेतले. इथे आपल्याला कमर उंची आणि सीट उंचीचे माप टाकायचं आहे. तर कमर उंची आहे 14 इंच प्लस अर्धा इंच घेतले. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल. आणि सीट उंची आहे 21 इंच. तर इथे मी 21.5 इंचावर माप टाकून घेतले. कधी पण पूर्ण उंची असते त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचे, म्हणजे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाऊन बराबर येते. तर इथे मी तुम्हाला मापे लिहून घेतलेले आहे, ते तुम्हाला दाखवते. इथे पूर्ण उंची 43 इंच घेतलेली आहे. टॉपची पूर्ण उंची 43 इंच आहे, प्लस 1.5 इंच घेतले. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल आणि खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी 1 इंच जाईल, म्हणून इथे मी प्लस 1.5 इंच घेतले. इथे छातीत 43 इंच आहे, त्याचं चौथा पावणे 11 इंच, म्हणजे मी 10.75 घेतलेले आहे. शोल्डर इथे मी 16 इंच आहे, तर त्याचा अर्धा 8 इंच घेतली, तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये. इथे कमर घेर आहे 40 इंच, त्याचा चौथा 10 इंच. इथे आपल्याला कमर घेरचे माप टाकायचं आहे. जिथे कमर उंची घेतलेली आहे तिथे इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कमर उंची 14.5 इंच घेतली. 14 इंच आहे प्लस अर्धा इंच घेतले इथे. आणि खालच्या साईडला सीट घेर आहे. तर जिथे सीट उंचीचे माप टाकून घेतलेले आहे तिथे आपल्याला सीट घेरचे माप टाकायचं आहे. सीट घेर 44 आहे, तर त्याचा चौथा 11 इंच येईल. इथे सीट उंची आहे 21 प्लस अर्धा इंच घेतले. इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे पुढील गळा 5.5 इंच आहे आणि मागील गळा 2 इंच, अर्धा इंच प्लस करायचे. बाही लंबाई 14.5 इंच आहे आणि रुंदी आहे 12 इंच. अशा या मापाने आपल्याला इथे टॉपचे माप टाकून कपड्यावरती माप टाकून कटिंग करायचं आहे. तर वरच्या साईडला मी छातीचे माप टाकून घेतले. आता इथे मी कमर घेरचे माप टाकते. तर कमर घेर आहे 40, तर 10 इंच प्लस 1.5 इंच घेतले. आणि सीट घेर आहे 44 इंच, तर 11 इंच घेतले, प्लस 1 इंच घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मी मापे टाकून घेतलेले आहेत. ही आपली फिटिंगची लाईन झाली आणि इथून आपली मार्जिनची आहे. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. आता आपल्याला खालच्या साईडला माप टाकायचं आहे. तर इथे मी वरच्या साईडला जो सीट घेरचा माप येते त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचे खालच्या साईडला. इथे बघू शकता तुम्ही 12 इंच आलेले आहे. इथे 12 इंच माप टाकायचे, प्लस 1 इंच घ्यायचे साईडून फोल्ड करण्यासाठी. त्याच्यानंतर इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे इथे मी सरळ रेष आखून घेतली. आता इथे तुम्हाला दाखवते शोल्डरचे माप टाकायचे. तर इथे मी पावणे 1 इंच खालच्या साईडला डाऊन करून घेतले.
इथे 6.25 इंचापर्यंत मुंड्याचा उंचीचा आकार आलेला आहे. उंची इथे मी 5.25 इंच घेतले, कारण 1/2 इंच गळ्याच्या शिलाईमध्ये जाईल, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल. तयार 4.5 इंची शोल्डर येईल. तर इथे मी चेक करते गळा रुंदी किती येते ती. इथे 2.5 इंच येत होती, पण मी अजून अर्धा इंच वाढवले, कारण पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा कमी आहे, तर गळ्यामध्ये घट्ट व्हायला नको त्याच्यासाठी. इथे मी गळा रुंदी 3 इंच घेतली आणि जिथे डाऊन करून घेतलेले आहे तिथून अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची. तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर मुंड्याची जी गोलाई आहे तिथे मी 1.25 इंच घेतले. 1.25 इंच घ्या, बराबर फिटिंगला येईल. आर्महोलमध्ये बिलकुल फुगा वगैरे येणार नाही. तर इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची 2.5 इंच घेतली, तयार 2 इंच आहे. आणि पुढच्या गळ्याची उंची 6 इंच घेतली, तयार उंची 5.5 इंच आहे. अर्धा इंच जास्त घेतले, शोल्डरमध्ये जाईल. इथे पाठीमागच्या गळ्याचा आकार काढून घेतला आणि पुढच्या गळ्याचा देखील गोलच आकार काढून घेतला. इथे आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागाच्या गोलाकारसाठी मुंड्याच्या साईडला. इथून आपल्याला जिथे डाऊन करून घेतलेले आहे तिथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. आणि इथे मी 1.25 इंच घेतले होते, तर इथून देखील आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. गोलाकार काढून घेतला. अशा प्रकारे इथे मी एक अस्तरवरती माप टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर दुसरे अस्तर आहे ते देखील खालच्या साईडला मी फोल्ड करून ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. एक्स्ट्राचे कापड होते ते कटिंग करून घेतले. अस्तर मी इथे 2.25 मीटर आणले होते, कारण स्लीव्जमध्ये देखील अस्तर टाकायची म्हणून. तर कस्टमर बोलले की स्लीव्जमध्ये अस्तर नको, म्हणून एक्स्ट्राचे कापड उरले अस्तर. इथे मी जिथे डाऊन करून घेतलेले होते तिथून कटिंग करून घेतले. आता इथे मी दोन्ही अस्तर आहे ती पाठीमागच्या गळ्याची जी गोलाई देऊन घेतली होती तिथे कटिंग करून घेतले. जिथे फिटिंगचे माप टाकलेले आहे तिथे कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला फिटिंग करतेवेळी समजते कुठे फिटिंग करायचं आहे ते. आता इथे मी पुढच्या भागाचे जे माप आपल्याला मुंड्याच्या साईडचे कटिंग करायचं आहे ते असे खालचा जो अस्तर आहे त्याच्यावरती मी ठेवून घेतले, पिन लावून घेतली. गळ्याच्या साईडला देखील इथे मी पिन लावून घेतलेले आहे. आता इथे मी पुढच्या साईडचा जो गळा आहे तो दोन्ही अस्तरचे एक सोबत कटिंग करून घेतले. इथे मी मुंड्याच्या साईडून देखील माप टाकून घेतले होते ते कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे मी दोन्ही अस्तर एक सोबत कटिंग करून घेतले, तुम्ही बघितला. इथे मी एक टॉपचे जे कापड होते ते ठेवून घेतले, डबल फोल्ड करून. साईडून अर्धा इंच कापड राहील, अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी फिटिंगचे कट देऊन घेतले होते, तिथे कपड्यावर देखील कटिंग करून घेतले. इथे टॉपची जी इथे मी तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट आहे ते एक सोबत कटिंग करून घेतले. इथे टॉपची उंची कमी होती 40 इंच, तर इथे अस्तर जास्त होत होते म्हणून मी थोडे 2 इंच अजून कटिंग करून घेतले. अस्तरची उंची मी 43 इंच घेतली होती आणि टॉपची उंची 41 इंच आली, तर मी इथे अस्तर कमी करून घेतले. कस्टमर बोलले होते की टॉपची उंची जर कमी होत असेल तर 2 इंच चालेल, कारण याच्या खाली सलवार कटिंग करून मी स्टिचिंग केलेले आहेत, तर सलवारवरती टॉपची उंची कमी असेल तर चालते. इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते, तर डबल फोल्ड करून घेतलेले आहे. खालच्या साईडला 1 इंच सोडायचे फोल्ड करण्यासाठी. आता स्लीवची पूर्ण उंची 14.5 इंच आहे, तर इथे मी 15 इंचावर माप टाकून घेतले. अर्धा इंच वरच्या साईडला शिलाईमध्ये जाईल.
इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर मी ते एक्स्ट्रा जोडून घेतला आणि ही जी बॉर्डर आहे ती मी स्लीव्ज शिलाई करून घेतल्यानंतर वरच्या साईडून शिलाई करून घेईन. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. आता आपल्याला इथे स्लीव्जवरती माप टाकायचं आहे. तर इथे मी अस्तरवरती पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मोजून घ्यायची. वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल, तिथून आपल्याला खालच्या साईडचे मापायचे आहे. 8.5 इंच आलेले आहे, प्लस 1.5 इंच मार्जिनचे. इथून 1 इंच घ्यायचे. इथे मी 8.5 इंच घेतले आणि वरच्या साईडून इथे मी खालच्या साईडला 3.5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर इथून सरळ रेषा आखून घ्यायची. दंडगेर आहे 12 इंच, तर इथे मी 6 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे. ही आहे फिटिंगची लाईन. पुढच्या साईडला कापड कमी पडतो. इथे हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा स्लीव्जला वरच्या साईडला. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडते तर इथे जोडून घेते मी. जे कटिंग करून उरलेले होते ते अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे. इथे मी पिन लावून घेतली. अशा प्रकारे इथे मी स्लीव्स कटिंग करून घेतले आणि दुसरा टॉप होता तो देखील इथे मी डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि त्याचे अस्तर मी ठेवून घेतले. इथे जी फिटिंगचे मी कट देऊन घेतले होते तिथे कट देऊन घ्यायचे. इथे देखील अस्तर जास्त होत होते तर मी कटिंग करून घेतले 2 इंच. त्याच्यानंतर स्लीव जे कटिंग करून घेतले होते ते दुसऱ्या जो कापड ड्रेस पीस होता त्याच्यावरती ठेवून घेतले आणि याला देखील जॉईंट येणार आहे. तर इथे मी स्लीव्स कटिंग करून घेतले आणि दोन्ही टॉपचे इथे कटिंग झालेले आहे.